लक्ष्मी अय्या काय काय झालं? अहो ती फिरकी पडली याची. अरे बापरे बघू. नाही नाही मी असू दे नंतर केर काढताना सापडेल मला. मी बघतो थांब जरा. अहो तुम्ही कशाला बघताय मी म्हटलं ना मी नंतर शोधते मला म्हणून. माहिती आहे की फिरकी मिळेपर्यंत तुझं कुठेही लक्ष लागणार नाही, त्यामुळे तू आता काही बोलू नकोस. फिरकी मिळेपर्यंत मी तुझं काही ऐकणार नाही. मला शोधू दे फिरकी. थांब जरा. अहो असं काय करताय, राहू द्या ना मी बघते नंतर. लक्ष्मी तू काही बोलूच नकोस. अहो केर काढला ना की सापडेल मला, तुम्ही उठा बघू. मी काय सापडली. मिळाली. ही घे. काय ग डोळ्यात पाणी का आलं तुझ्या? साधी फिरकी हो, किती कष्टाने शोधलीत तुम्ही. हो पण मग म्हणजे शोधली ना, काही चुकलं का माझं? चुकलं नाही हो, मग पण किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर. माझ्या प्रत्येक गोष्टीची किती काळजी घेता. मला काय हवंय काय नको, कशाचा काही त्रास होत नाही ना, सगळ्याची काळजी घेता. एक तुम्ही, तुमच्या विरुद्ध तो जयंत. लक्ष्मी त्याचा विचारही करू नकोस, लायकी नाहीये त्याची. ठरवलं तरी विचार येतोच हो मनात, आणि ते मनात विचार आले ना की गलबलून जायला होतं. एकच तर मागणं होतं देवाकडे, माझ्या दोन्ही लेकींना अगदी तुमच्यासारखा जोडीदार लाभू दे. तुमच्या स्वभावाचा, तुमच्यासारखी काळजी घेणारा. आपल्या भावनाने नशीब काढलं, पण जानूच्या बाबतीत मात्र सगळंच चुकलं. अगं आता जगात प्रत्येकच गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असं नाही ना होऊ शकत. जयंतला आपण ओळखू नाही शकलो ही आपली चूकच झाली, पण जयंतनं सुद्धा आपल्या समोर एक वेगळंच चित्र उभं केलं होतं ना स्वतःचं. म्हणजे तो खूप चांगला आहे, जानूची अत्यंत काळजी घेणार आहे असं वाटलं होतं ना आपल्याला, आणि आपण त्याच्या त्याच रूपाला बळी पडलो. पण लक्ष्मी हे बघ, आता आपल्याला एक लक्षात ठेवायला हवं. जयंतचा विषय, जयंतचं नाव परत परत काढायचं नाही. अगं आपण पुन्हा पुन्हा जर तोच विषय बोलत राहिलो, तेच उगाळत राहिलो ना, तर जानू या सगळ्यातनं सावरणार कशी? जयंतने दिलेला त्रास, ह्या सगळ्या गोष्टी आता पुसून टाकायला हव्या तिच्या मनातून. म्हणून एक ठरवूया, जानू समोर आता जयंतचं नाव काढायचं नाही. अशी कुठलीही गोष्ट करायची नाही की ज्यामुळे जानूला तिचा भूतकाळ आठवेल. ठीक आहे? अगदी बरोबर. मुद्दाम करतायत हे सर. आता जरा जरी बोलायला गेलं ना की लगेच वाद होते. आहो सरका जरा, मला झोपायचंय. आहो सरका, मला झोपायचंय, जागा नाहीये इथे. काय कटकट आहे, काय झालं? कसे आहात हो तुम्ही? बायकोची जरा म्हणून काळजी नाहीये. इथे दिवसभर राबावं लागतं. कामाने पाठ भरून आलीये माझी. झोपायचंय तर जागा नाहीये इथे. सरका बाजूला. मीना, दुसऱ्यांच्या स्वभावातले सतत दोष काढणं हा स्वभाव बनत चाललाय तुझा. काय केलंय मी? एवढा चांगला नवरा तरी त्याच्यातले दोषच दिसतात तुला. ती जानू बघ, त्या जयंत बरोबर संसार करत होती ती. त्याच्यापेक्षा मी कितीतरी चांगला आहे, तरी तुला माझ्या स्वभावातले दोषच दिसणार. हे बघा, तुलना करायचीच असेल ना तर बाबांशी करा. आईंची किती काळजी घेतात ते. आणि जो माणूस म्हणण्याच्या लायकीचाच नाहीये ना, त्याच्याशी तुलना करून मी किती चांगला आहे असं म्हणण्यात काय अर्थ आहे? मग तू तर मला महानच बनायला सांगतेस. नाही हा बाबा, बाबांसारखं संत होणं आपल्याच्याने काय होणार नाही. नाही ते ठाऊकच आहे मला, पण त्यांच्यातला जरा जरी गुण घेतलात ना तरी भरून पावले असं समजेन मी. एवढे बोलले तरी ढिम्म हालत नाहीयेत. ए मीना, उगाच नाटकं करू नकोस, कळलं ना? याला झोपायचं असतं ना त्याला कशीही झोप लागते. आता ही एवढी जागा आहे, इथे झोप. कसा माणूस आहे हा? सख्या बहिणीच्या आयुष्यात एवढं काय काय घडतंय तरी यांना झोपायचं पडलंय. देवा, कसा माणूस पदरी पाडलायस रे माझ्या. अरे घेईन मी नंतर. आजी तो काही अजिबात ऐकणार नाही. जोपर्यंत तू गोळी घेणार नाहीस तोपर्यंत तो शांत बसणार नाहीये.
माझी दोन्ही नातवंड अगदी गुणी आहेत बघ. तुला मला कायम असंच हसताना बघायचंय. हो रे वेंकी दादा, तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात ना, हे फिलिंगच खूप छान आहे. नाहीतर गेल्या काही महिन्यात इतकं सिक्युअर, इतकं सेफ कधीच वाटलं नव्हतं. हे बघ जानू, आता डोळ्यात अजिबात पाणी आणायचं नाही बरं. हो रे बाबा, नाही रडणार मी. पण काय करू, अचानक सगळ्या जुन्या आठवणी दाटून येतात आणि आपोआप रडायला येतं. काय करू आता? ए वेंकी दादा, हे वेंकी दादा, माझ्याकडे बघ. वेंकी दादा, अरे थांब. असा आता तू डोळ्यात पाणी नाही आणायचं. हे बघ, तू जर का रडलास तर मला अजून रडायला येईल रे. नको रडू. आणि तुम्ही का स्वतःला एवढा त्रास करून घेत आहे? खरं तर माझ्यामुळे तुम्हाला खूप काही सहन करावं लागलंय. मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. खूप त्रास झाला ना माझ्यामुळे. आजी, तू तर खूप केलंयस ग माझ्यासाठी. माझ्यामुळेच तुला कोमात जावं लागलं आणि माझ्यामुळेच तुला कोमात असल्याचं नाटक सुद्धा करावं लागलं. अगं जानू, तू नात आहेस माझी. खरं तर तू या सगळ्यातून बाहेर पडलीस हेच खरं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे बघ. आणि खरं सांगू, ज्या क्षणी लक्ष्मीने फरफटत जयंतला बकोटीला धरून बाहेर नेलं ना, त्या क्षणी माझा त्रास सार्थकी लागला असं वाटलं मला. अगं, तू लक्ष्मी श्रीनिवासची लेक आहेस. आता असा सारखा स्वतःला दोष देत बसू नकोस. त्यांच्यासारखी खमकी हो. माझी नात कशी कणखर झालेली असली पाहिजे. पुढे जाऊन समाज तुला एकटं असण्यावरून बोलेल, लग्न कर म्हणेल, आधाराची गरज आहे असं म्हणेल. पण या सगळ्याचा तू विचार करू नकोस. तुला जोपर्यंत कोणाच्या आधाराची गरज आहे असं वाटत नाही ना, तोपर्यंत तू कशाचाही विचार करू नकोस. तुझं आयुष्य तू छान घडव, स्वतःच्या पायावर उभी राहा. ही आजी आहे तुझ्या पाठीशी. आजी, तू खरंच खूप भारी आहेस ग. तू माझ्यासाठी माझं इन्स्पिरेशन आहेस.